मालेगाव मनपामधील सामूहिक नमाज पठण प्रकरणामध्ये किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले। नमाज पठण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा असं सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। मनपाच्या संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र पाठवत कारवाईची मागणी केलेली आहे। विशाल मोरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, एक महत्त्वाची अपडेट म्हणजे हे दोन्ही महत्त्वाच्या बातम्या आहेत। एक तर ठिय्या मांडलेला होता आणि तिथेच त्यांनी नमाज पठण केलेलं आहे आणि आता त्याच प्रकरणामध्ये किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत या संदर्भात कारवाईची मागणी केली आहे। नक्कीच गेल्या 1 ते 2 महिन्यापासून जे भागातले जे काही सोशल वर्कर होते, लोकसंघर्ष समिती असं काहीतरी त्यांचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपचे ते सगळे सभासद होते। ते विद्युत विभाग जो आहे महानगरपालिकेचा त्या ठिकाणी ते गेलेले होते आणि त्यांनी सांगितलं की जवळपास 1 ते 2 महिन्यापासून आम्ही यांना निवेदन देतो आहोत की जो आमच्या भागात एक मस्जिदचा परिसर आहे, रस्ते आहेत, तिथे लाईट्स नाहीये आणि येणारा जो सण आहे त्या कारणामुळे आम्ही निवेदन देतोय। मात्र वारंवार निवेदन देऊन देखील मनपा प्रशासन ऐकत नव्हतं, त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन दिले होते आणि त्यांनी ठिय्या तिथे त्यांना अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना ते भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते। मात्र ज्यावेळेस सायंकाळची वेळ झाली आणि रमजानचा महिना असल्या कारणामुळे तिथेच त्यांनी मग जो नमाजचा जो विषय होता, नमाज पठण त्यांनी त्या ठिकाणी कार्यालयातच केलं आणि त्यांचा असा विषय होता की जर आम्ही नमाजासाठी जर घरी गेलो असतो तर इथले जे कर्मचारी अधिकारी आहेत ते निघून गेले असते, आम्हाला त्यांची भेट झाली नसती, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी नमाज पठण केलं असं त्यांनी सांगितलं। मात्र हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होत आहे आणि एक प्रश्न विचारला जातो की शासकीय कार्यालयामध्ये असं नमाज पठण किंवा असं धार्मिक विधी करता येतो का, अशा एक प्रकारचे प्रश्नचिन्ह आता निर्माण होत आहेत की शासकीय याच्यामध्ये तुम्ही तुम्ही तिथे नमाज पठण करू शकता, असे प्रश्न आता सोशल मीडियावर देखील विचारले जाऊ राहिले। अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या या माहितीसाठी। त्यामुळे आता या संदर्भात काय कार्यवाही केली जाते हे पाहणं खरं तर खूप महत्त्वाचं आहे। धन्यवाद।